अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे। 15 जानेवारी 2026 रोजी राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। अरविंद सावंत खासदार माझ्यासोबत आहेत बोलण्यासाठी। चेहऱ्यावरती आनंद दिसतो इतक्या वर्षांच्या नंतर मुंबई महानगरपालिकेसह सगळ्या 29 महानगरपालिकेची निवडणूक। 2017 विचार करा काय चाललंय ते। लोकशाहीला कशी ध्वस्त केली होती त्याचं उदाहरण आहे ते। मुंबईतल्या जनतेने पहिलं हे विसरायचं नाही की महानगरपालिकांच्या निवडणुका गेले 7-8 वर्ष झाल्या नाहीत। म्हणजे 2017 झाले तर 5 वर्षाची टर्म, त्याच्यात 4 वर्ष अशीच काढली त्यांनी। आणि जो काय बेबंद कारभार तिथं झालेला आहे, ज्या मुंबई महानगरपालिकेचा अभिमान सर्वसामान्यांना वाटायचा की इतकी मोठी सेवा देणारी ही संस्था आणि तिच्यावर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचा अधिभार चालत होता, कारभार चालत होता। त्या कारभारानं मुंबईला करून दाखवलं, अनेक कामं केली, म्हणजे त्याचं तुलनाच होऊ शकत नाही। त्यातलं कोविड हे शिखर आहे। त्या कोविडच्या काळात जनतेचे प्राण वाचवणारा एकमेव नेता देशभरात जगभरात ज्याचं नाव झालं त्यांचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे। हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनी। आणि म्हणून या निवडणुकांना आम्ही सामोरे जाताना आम्हाला विश्वास आहे की मुंबई जनतेला, मराठी माणसांना खास करून आणि इतरांना सुद्धा, कारण सेवा देणारी, प्रसंगाला धावून जाणारा एकच पक्ष, त्याचं नाव शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। तुमच्यासोबत आता दुसराही ठाकरे देखील, राज ठाकरे देखील असणार आहेत आणि युतीची घोषणा कधी होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागेल। मला वाटतं त्याच्यात आता खरं घोषणा करण्याची पण गरज याच्या पलीकडे गेली आहे। ती दुधात साखर आहे हो। कशासाठी हे प्रश्न विचारत बसता? पुढे चाललोय आता आम्ही। फक्त दोनच ठाकरे एकत्र लढणार आहेत की इतरही महाविकास आघाडीतले हा प्रश्न जो काही ना माझ्या अखत्यारीत येत नाही। मी शिवसैनिक आहे, जरी मी शिवसेना नेता असलो तरी हा प्रश्न पक्षप्रमुखांचे आहेत। ते सर्व पक्षप्रमुख एकत्र येतील, ठरवतील ना। अधिकार जरी वरिष्ठांचे असले तरी तुम्ही एक महत्वाची व्यक्ती आहात। अरविंद सावंत हे खासदार आहेत दक्षिण मुंबईचे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या शिवसेनेमधील एक महत्वाचं नाव आहे, त्याच्यामुळे तुमचा विचार तर महत्वाचा आहेच ना सावंत साहेब। शिवसेनेतलं आहे ना, मग नाव शिवसेनेतलं आहे, ते मुंबईच्या कशाला पाहिजे? ते सगळं शिवसेनेचं महत्व। पण म्हणून तोच तर खरा संस्कार आहे आमच्याकडे। पक्षप्रमुख देतील तो आदेश पाळणं हा आमचा संस्कार आहे। तुमची लढत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, एकमेव संघटन, एकमेव पक्ष, दिलेल्या आदेशाचं पालन करणं, तो खरा निष्ठावंत शिवसैनिक। तुमची लढत ज्या महायुतीसोबत होणार आहे त्या महायुतीचे प्रमुख देवेंद्र फडणवीस म्हणतात की 2 ठाकरे प्लस काँग्रेस ही जरी एकत्र आली तरी मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, त्यांचा दावा आहे। त्यांना असं बोलावंच लागतं ना, न बोलून चालेल का? ते असं म्हणतील का आम्ही पराभूत होणार आहोत म्हणून? असं बोलू शकत नाही ना। त्यांना असं वाढवावंच लागतो ना, फुगवून सांगावं लागतं ना भरपूर। पण तुम्ही काय दिलत, कसं लुटलत, कसा भ्रष्टाचार केलात, आज संबंध कधी नव्हे ते मुंबई शहर प्रदूषणाच्या विळख्यात आलं का? तर मुंबईच्या सभोवतालचं जंगल तोड करणारे तुम्ही आहात। बरं, ज्या मेट्रोच्या टर्मिनससाठी आदरणीय उद्धवजींनी गोरेगावमध्ये करू नका, आरे कॉलनीत करू नका सांगितलं होतं आणि कांजूरची जागा मागितली होती, ती तुम्ही देऊ केली नाहीत। केंद्र सरकार डबल इंजिन आडवं आलं मांजरासारखं, दिली नाही जमीन तुम्ही आणि ते जंगल उद्ध्वस्त केलं। आता जाऊन बघा आरे कॉलनीत काय वाट लावली ती। आणि मग पुन्हा आता तुमचं आल्यावर ताबडतोब कांजूरची जमीन पण मिळाली, मग ती पूर्वीच दिली असती तर जंगल वाचलं असतं ना। मुंबईची फुफ्फुस आहेत बरं, ती प्राणवायू देणारी, त्या फुफ्फुसावरून घाव घालणारे तुम्ही आणि मुंबईतल्या लोकांना प्राणवायू देणारे आम्ही, ह्याच्यातला फरक कळतो ना लोकांना, आणि करून दाखवलंय। बरं, एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून असा दावा केला जातोय तुमच्याकडे उमेदवारच नाहीत, कारण जे तुमचे नगरसेवक, तुम्ही सांगत होता आमचे नगरसेवक आहेत, ते बरेच नगरसेवक आता आमच्या पक्षात आले, त्यामुळे तुमच्याकडे उमेदवार नाहीत अशा पद्धतीचा दावा केला जातो, त्यामुळे विजय आमचा होईल असा दावा त्यांचा आहे। त्यांना असंच करावंच लागणार ना। बघा, विजय व्हा पराजय व्हा काही करू दे, झाले ना विजयी, विधानसभेत विजयीच आहेत ना। स्वाभिमानी आहेत का लाचार आहेत? महाराष्ट्राचा स्वाभिमान बाळगतायत की लाचारी करतायत? काय किंमत आहे सांगा ना? पायपुसडीसारखी किंमत आहे तुमची, तुम्ही काय बोलता रे आमच्याकडे? त्याच्यामुळे मुंबईमध्ये 106 हुतात्म्यांनी प्राण देऊन मुंबई मिळवलेली आहे, हे मराठी माणूस विसरत नाही बरं का। आणि त्याला ज्या पद्धतीनं अगदी पद्धतशीरपणे विशिष्ट समाजांचं आक्रमण सुरू आहे मुंबईवर, आणि तो बाकडा डोळा त्यांचा आहे आजही, ते लक्षात येते सगळ्या मराठी माणसांच्या। पेटून उठेल ना मराठी माणूस, आता लक्षात ठेवा। शेवटचा प्रश्न,
किती विश्वास आहे विजयाचा मुंबईसह इतर महाराष्ट्रामधील महानगरपालिका? बघा, उद्धवजी ठाकरेंबद्दलचा उभ्या महाराष्ट्रात जो आदर आहे त्यांच्याबद्दलचा विश्वास आहे. विश्वास कोणावर ठेवा असं तुम्ही काढा बरं. तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा असं जनतेला विचारा. धडाधड काय येते ते बघा. 91% 95% लोक उद्धवजींचं नाव घेतात, बाकीच्यांची घेत नाही. इथंच तर खरं विश्वासार्हतेला, मग त्या विश्वासाला लोक साथ देतील असा विश्वास आहे. आठवतं का लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही जेव्हा पराभूत झालो तेव्हा सगळ्यांनी म्हटलं अनाकलनीय विजय आहे. आणि त्यावेळेला महाराष्ट्रात सन्नाटा होता, विजयी सन्नाटा, समजून घ्या. त्यामुळे आता तो घडणार नाही. आता धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे खासदार अरविंद सावंत होते. त्यांनी दावा केलाय की महाराष्ट्रासह मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देखील आमचाच विजय होईल अशा पद्धतीचा दावा करत असताना दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा फक्त अनौपचारिकता बाकी आहे. युतीच्या पुढे दोन्ही ठाकरे बंधू गेलेले आहेत अशा पद्धतीचं देखील महत्त्वाचं विधान खासदार अरविंद सावंत यांनी TV9 मराठीशी बोलताना केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली.